नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत गुरुचं कर्क राशीतलं भ्रमण आणि मकर रास. मकर राशीला गुरुचं होणारं कर्क राशीतलं भ्रमण नेमकं लाभदायक किती आणि त्रासदायक किती या संदर्भात आपला हा आजचा व्हिडिओ आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने गुरु हा ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे. शुभ ग्रह आहे, विस्तार करणारा ग्रह आहे, त्याचप्रमाणे ज्ञानाचा ग्रह आहे आणि समृद्धीचा देखील ग्रह आहे. त्यामुळे गुरु ग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर राशीच्या दृष्टीने विचार करता गुरुचं हे जे भ्रमण आहे की जे 2 जूनपासून कर्क राशीतून होणार आहे ते 31 ऑक्टोंबरपर्यंत गुरुग्रह कर्क राशीमध्ये राहणार आहेत. कर्क रास ही गुरूंची उच्च रास आहे. त्यामुळे मकर रास, कर्क रास आणि गुरु आणि शनी यांचं हे कॉम्बिनेशन आहे. तर हे तसं बघायला गेलं तर निश्चित समृद्धिकारक आहे. कारण गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, शनी हा न्यायाचा कारक आहे. त्याचप्रमाणे ज्या राशीतून गुरु भ्रमण करणार आहे ती रास आहे चंद्राची कर्क रास. हा चंद्र देखील मनाचा कारक आहे. म्हणजे मन, ज्ञान आणि न्याय असा हा संबंध आहे. त्यामुळे हा त्रिकोण निश्चितच समृद्धिकारक बनणार आहे. म्हणून मकर राशीला गुरुचं हे कर्क राशीतलं भ्रमण अत्यंत लाभदायक आहे असं मी निश्चितपणे म्हणेन. असो, हे आपण विस्ताराने बघणार आहोत. तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करेल की माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आपल्याला काय वाटतं कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. असो, बघूया आपण. गुरुचं कर्क राशीतलं भ्रमण हे खरं म्हणजे मकर राशीच्या 7व्या स्थानातनं होत आहे. त्यामुळे 7व्या स्थानाची पूर्ण दृष्टी आपल्या मकर राशीवर आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक चांगले बदल यावेळेस घडणार आहेत. चांगले बदल घडणार आहेत असं म्हणण्यापेक्षा आपल्याला काही गोष्टी रिअलाईज होणार आहेत. किंबहुना आपण केलेल्या चुका, आपण नेमकं काय चुकलो हा एक प्रकारचा याची जाणीव होणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि तिथून खऱ्या अर्थाने ज्ञानाला सुरुवात होते असं म्हणतात. तर ती जाणीव आपल्याला या काळामध्ये होईल. हा 5 महिन्याचा काळ आहे, जून ते ऑक्टोबर. या 5 महिन्यामध्ये बरंच काही घडणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल आहे, त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक स्थितीमध्ये निश्चितपणे बदल होणार आहे. आपला आर्थिक स्तर उंचावणार आहे. आपण जर भागीदारीत असाल तर त्या भागीदारीमध्ये आपल्याला फायदा होईल. आणखी नवीन जर आपल्याला काही भागीदारी करायची असेल किंवा नवीन व्यवसाय कोणाबरोबर सुरू करायचे असतील, नवीन व्हेंचर करायचं असेल तर निश्चितपणे हा काळ आपल्याला चांगला आहे. आपल्या लाभस्थानावर गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे लाभामध्ये आणखीन लाभ वाढणार आहेत. जे लाभदायक स्थिती तर आहेच, परंतु अनेक लाभ की जे आपण अपेक्षित केले नव्हते असे लाभ आपल्याला या काळात मिळतील. आपलं तृतीय स्थान जे आहे म्हणजे अर्थातच मकर रास लग्नस्थानी जर घेतली तर त्याचं तृतीय स्थान मीन राशीचं येतं. त्यामुळे या स्थानावर गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे आपला पराक्रम, आपण केलेल्या योजना आणि त्याचबरोबर आपली रास मकर रास म्हणजे शनी महाराज म्हणजे आपले परिश्रम, तर या सगळ्यांचं एक गणित फार छान जमणार आहे. म्हणून आपल्या परिश्रमांना वाव मिळेल, आपल्या परिश्रमातून आपल्याला फायदा मिळेल. हे बरेचसे चांगल्या गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की ज्यांचे विवाह जमत नाही आहेत त्यांचे विवाह या काळात निश्चितपणे जमतील. त्याचप्रमाणे आपल्याला आपला योग्य पार्टनर शोधण्यासाठी हा काळ उत्तम आहे. त्यामुळे जे विवाह इच्छुक आहेत त्यांना योग्य पार्टनर तर मिळेल. ज्यांचं वैवाहिक सौख्यात काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे त्यांचं वैवाहिक सौख्य सुरळीत होईल आणि त्यांना तो एक वेगळा आनंद या काळात मिळेल. या सगळ्या गोष्टी गुरु महाराजांमुळे होत आहेत. कारण गुरु महाराज हे कर्क राशीत उच्चस्थानी आहेत. म्हणजे गुरु शुभफळे देतोच, परंतु कर्क राशीत असलेला गुरु हा अत्यंत शुभफळे देणार आहे. म्हणजे या शुभफळामध्ये शतपटीने वाढ करणारा आहे असं म्हटलं तरी फारसं वावगं होणार नाही. त्यामुळे या गुरुकडनं मकर राशीला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होतील. पण असं म्हणतात की सगळाच फायदा होतो का हो? तर नाही. काही ठिकाणी आपल्याला थोडंसं गुरु निराश करेल. असं म्हणतात
की गुरुची दृष्टी ही अमृत दृष्टी आहे. म्हणजे गुरु ज्या ज्या स्थानावर दृष्टी टाकतो तिथे तर तो निश्चितच सोनं करतो, परंतु ज्या स्थानात गुरु असतो तिथे मात्र तो कधीकधी थोडं अशुभ फळ देतो, असं ज्योतिषकारांचं मत आहे. आपल्या सप्तमामध्ये हा गुरु राहणार आहे. पत्नीच्या बाबतीत काही अशुभ फळे मिळतील का? तर हो, पत्नीचं आरोग्य आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे काही आपल्या कोर्ट कचेरीची जर कामं असतील तर त्याच्यामध्येही आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की आपलंही आरोग्य आपल्याला सांभाळावं लागेल. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला मकर राशीवाल्यांना हा गुरु थोडासा त्रास देऊ शकतो. त्याचप्रमाणे सप्तमस्थानातून याचं भ्रमण होत आहे, म्हणजे बऱ्याच वेळा वैवाहिक जीवनामध्ये कधीकधी ताणतणाव देखील निर्माण होऊ शकतात. अर्थात गुरु अशुभ फारसं करत नाही असं म्हणतात, परंतु एक थोडी तरी अशी चुणूक आपल्याला या काळामध्ये मिळू शकते. खरं म्हणजे गुरु हा शुभग्रह आहे, तितकाच तो ज्ञानी ग्रह पण आहे. त्यामुळे ज्ञानातून बऱ्याचशा गोष्टी सुटतात. अज्ञान हे अशी एक गोष्ट आहे की ज्ञानातून अज्ञान दूर होतं आणि अज्ञान दूर झालं की ज्ञानाचा लख प्रकाश दिसतो. त्यामुळे वैवाहिक जीवन जरी दुःखी असलं, किंबहुना आरोग्य जरी खराब झालं, किंबहुना आपल्याला काही गोष्टीमध्ये त्रासदायक स्थिती जरी निर्माण झाली, तरी त्याच्यातला मार्ग देखील सापडून देण्याचं काम गुरु महाराज करतात. म्हणून गुरुला ज्ञानाचा कारक असं म्हटलेलं आहे. ज्ञानातून खरी समृद्धी प्राप्त होते आणि हे ज्ञान गुरु आपल्याला देणार आहेत. मकर राशीचे मालक शनी महाराज आहेत आणि गुरु, शनी आणि चंद्र असा हा त्रिकोण आहे. कारण ज्या राशीतून गुरु महाराज भ्रमण करतायत ती चंद्राची रास आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे, गुरु हा ज्ञानाचा कारक आहे आणि शनी हा न्यायाचा कारक आहे. त्यामुळे न्याय, मन आणि ज्ञान हा संगम निश्चितपणे चांगला आहे. त्यामुळे काही गोष्टी जरी अशुभ घडल्या किंवा त्रासदायक घडल्या तरी त्याच्यातून तुम्ही सही सलामत सुटून जाणार हे मात्र विसरू नका. आणि एखाद्या गोष्टीतनं अगदी सही सलामत सुटणे हा सुद्धा एक आनंददायी भाग आहे. त्यामुळे हा गुरु जरी अशुभ परिणाम करणारा असला काही ठिकाणी, तरी अंती त्याचे परिणाम शुभच मिळतील, कारण शेवट हा गुरु शुभच करतो. त्यामुळे निश्चितपणे या गुरुचा आपल्याला या 5 महिन्यामध्ये अतिशय चांगला फायदा होणार आहे. गुरु महाराजांना प्रसन्न करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी गुरु आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तींना आपण गुरुस्थानी मानतो त्यांना निश्चितपणे खुश ठेवा. स्वामी समर्थांची भक्ती करा, त्याचप्रमाणे दत्त महाराजांची भक्ती करा. गुरुचरित्रासारखा पावन ग्रंथ या काळात वाचा. यांनी आपल्याला खूप मोठं मानसिक समाधान मिळेल आणि आपण ज्या आपल्या भावी आयुष्यासाठी ज्या ज्या योजना आखलेल्या आहेत त्या सर्व योजना यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तर गुरु महाराजांना एकदा आपण वंदन करूया आणि त्याचप्रमाणे आपण प्रयत्नपूर्वक या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या आणि त्या दृष्टीने मार्ग निवडा, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो. परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.